यंदाच्या पावसाळ्यात सीना नदीत आलेल्या इतर पाणीसाठ्यामुळे नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे अतिरिक्त पाणी सोडण्यात आलेल्या उत्तर सोलापुरातील तिरे भारगे वस्ती, गायकवाड वस्ती, पाथरी गाव, माने वस्ती, पुजारी वस्ती, मागास वस्तीतील लोकांना आदी गावकऱ्यांना आस्था रोटी बँकेतर्फे ब्लँकेट, साबण, पेस्ट, टॉवेल, स्त्रियांना नवीन साड्या, झेंडूबाम, खोबरे तेल, ब्रश, कंगवा या व्यतिरिक्त पिण्यास बिस्लरी पाणी बॉटल्स व तात्काळ खाण्यासाठी भाकरी, चपात्या, पिठलं, राईस, पुलाव, बिस्किट असा मेनू देऊन माणुसकीचं आणखी एक उदाहरण समाजापुढे ठेवलंय. आस्थेचं हे कामच आहे, जिथं कमी तिथं आम्ही असे वाक्य उद्गारणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय चंचुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आठवड्याचा एक निवांत दिवस पण इथं विश्रांती न घेता पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे आले. फक्त सोशल मीडियावर पोस्ट बघून हळहळ करण्यापेक्षा एक व्यक्ती ही खारीच्या वाट्याप्रमाणे मदत केल्यास किमान सरकारला डोकं काढता येईल. सरकार कोणाचेही असो, मदत वेळेवर येणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अक्षरशः पुरामुळे पाण्यात बसलेली गावं एक पाण्याच्या घोटासाठी चालकाप्रमाणे मदतीची आस लावून बसलेल्या माता भगिनी तर नातेवाईकांना आपण सुखरूप आहोत, जिवंत आहोत, काळजी करू नका असा एकदा कॉल किंवा व्हॉट्सअप करायलाही नेटवर्क नाही का मोबाईलमध्ये चार्ज नाही, कारण लाईट बंद आहे. घरात असलेले कपडे, लत्ते, धान्य, भाजीपाला पाण्यात समाधी झाल्यामुळे फक्त जीव वाचवण्यात घरावर तुळशीपत्र ठेवून जीव मुठीत घेऊन जगण्याच्या आशेवर मदतीसाठी आस लावलेल्या अजूनही मदत तिथे पोचली नाही, किंबहुना ती पुरेशी नव्हती. अशा वस्त्यांमध्ये आस्था रोटी बँकेतर्फे त्यांच्या सहभागातून मदत करण्यात आली आहे, ज्यात प्रामुख्याने विजय चंचुरे, इंदुबाई चंचुरे, पुष्कर पोकाळे, रवींद्र गोयल, विनोद भोसले, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, अनिता तालिकोटी, अविनाश माचरला, स्नेहा मेहता, विद्यासिंगम, भारत जाधव आदींनी पुढाकार घेतला. याप्रसंगी अशा अनेक संस्थांनी पुढे येऊन मदत केले असे आवाहन आस्थाच्या वतीनं करण्यात आले. आस्था फाउंडेशन म्हणून आहे, यांची रोटी बँक आहे. सोलापूरमध्ये जे गोरगरीब लोक आहेत त्या लोकांना त्यांनी मदत करतात. काल परवाशी यांचा विजय मालकांचा, गोयल मालकांचा फोन आला की पाथरी, तेलगाव, डोणगाव, तिरे ही सीना नदीकाठ जे आहे तो पूर्ण बाधित झालाय, तर अशा लोकांना आम्हाला मदत करायची आहे. तर त्या लोकांना प्रत्यक्ष मदत पोहोचवावी हा हेतू होता. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की जिथं झालंय खरोखर आपली पाणी सगळं पाण्यात घरं होती आपली. तेलगावला आम्ही तसंच केलं, आता पाथरीला तसं केलं, हरिजनवरती तसं केलं. प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्याचं खरोखर नुकसान झालंय शासन तर मदत देईल ना देईल तो भाग वेगळा, पण यांची जी आस्था सामाजिक संस्था आहे. मी मोहन तायप्पा लांबतुडे, माजी सरपंच केलगाव शिरा या गावामध्ये आस्था फाउंडेशनतर्फे या जेवण वाटलं हे आम्हाला समाधान वाटलं आणि त्या संस्थेचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो. या गावामध्ये अख्खं गाव पूरग्रस्त असल्यामुळं त्या गावाचं पुनर्वसन व्हावं अशी आमची मागणी आहे. तुम्ही वर काय पोचवा पोचवा, पण गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे. गावाचे किती नुकसान झाले हे शब्दामध्ये सांगता येत नाही. घर सोडलात का? किती दिवस झाले? किती सोमवारी. घर कुठे आहे तुमचं? पूर्ण पाण्यामध्ये होते. घराच्या वरून गेले पाणी. होय. किती जणांचं घर पूर्ण पाण्यात? तुम्ही सगळे वस्तीवर आलात का? आम्ही 300 घर आहेत, 300 कुटुंब आहेत. होय. सगळे स्थलांतर झाले. सोमवारपासून घर सोडलेली. सोमवारी सकाळी 8ला काय नाही गावाला काढू लागले. सगळं पाणी काय शेतात पूर्ण सगळं पाणी. काय ही नदीचं पाणी तो कधी घ्या का यावर्षी दसरा कुठला घटबिट गेली वाहून. होय. काय ते आता फराळीचं ठिकाणी आलेलंच आम्ही खात असतो. उलट सगळे आणून द्यायला लागले, ही उलट चांगलं झालंय. खाऊन कसं खाऊन जगाला घट वगैरे परत पुढच्या वर्षी करता येते. आधी जीवाचं बघायचं ना. त्या दिवशी घट घटला का त्या दिवशीच पाणी आलं, त्या दिवशी घट गेला. होय.